ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ भारतीय लष्कराकडून प्रसारित। पाकिस्तानी हद्दीमध्ये लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याची दृश्य। दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर। पाकनं वापरलेल्या चीनी मिसाईल्स, तुर्की ड्रोनचे भारतीय लष्कराकडून तुकडे। ऑपरेशन सिंदूरमध्ये तुकडे पाडलेल्या मिसाईल्स, ड्रोनचं लष्कराकडून प्रदर्शन। पाकिस्तानच्या ड्रोनचा भारताकडून हवेतच धूर। शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराची घोषणा। पाकसोबत आता चर्चा होणार नाही। डीजीएमओची ही बैठक होणार नव्हती, भारतीय लष्कराकडून स्पष्ट। ऑपरेशन सिंदूरनंतर पाकनं भारतावर 4 दिवस ड्रोन हल्ले केले। प्रत्येक लाटेमध्ये 300 ते 400 ड्रोन थव्यानं पाठवले जायचे। भारताचा दारुगोळा, क्षेपणास्त्र संपवणं हाच उद्देश होता, सूत्रांची माहिती। 11 दिवसांमध्ये हरियाणा, पंजाबमधून पाकचे 12 गुप्तहेर पकडले। अनेकांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। यूपीच्या रामपूरमधील शहजाद नावाच्या गुप्तहेराला अटक। एटीएसकडून मोठी कारवाई। शहजाद आयएसआयचा एजंट असल्याचा आरोप। दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचा संशय। 8 आणि 9 मे रोजी सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा पाकिस्तानचा डाव उधळला। पाकच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्यानं हाणून पाडलं। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलाची छापेमारी। दोघांना अटक। हातबॉम्ब, पिस्तूल, बंदुका, काडतुसं जप्त। दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप। सध्याची स्थिती विजयाची नसून युद्धविरामाची। अशात भारतीय जवानांच्या बलिदानानंतरचा जल्लोष मनाला वेदना देणारा। मनसे नेते अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र।